अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वराशी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकन्निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. करुणेचा आकर त्या भागवतातही वाचते. आज सकाळीच आपण पाहिलं की सगळं भक्तांविषयी जेवढं प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, अशी या भगवंताजवळ असते, तशीच ज्ञानदेवांजवळ आहे. म्हणून त्यांनासुद्धा वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं म्हटले. ते श्रीकृष्णाचाच अवतार आहेत. दोघांचा जन्म एकाच दिवशी झालेला आहे. आज 2 ऑगस्ट शुक्रवार, या आठवड्याचा शेवटचा, म्हणजे आपल्या दृष्टीनं 5वा दिवस. तर सगळ्यांना शुभेच्छा देते. ज्ञानेश्वरी भक्तांना आणि सर्व श्रोत्यांना सादर वंदन. काल आपण 1030 उभ्या पाहिलेल्या होत्या आणि त्याच्या आधीचा श्लोक होता विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्काय मानसहा, ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. तथा यत वाक्काय मानसहा पर्यंत काल विषय झालेला होता. आता आज जास्ती करून ध्यानयोग परो नित्यम याच्यावरच्या ओव्या आपल्याला ज्ञानदेव सांगणार आहेत. 1030वी अशी ओवी होती. आणि मनाचा उंबरा, वृत्तीसी देखोने दिवीरा, तेथके वाग व्यापारा अवकाशू असे. म्हणजे ते सांगतायत ज्ञानदेव अर्थात भगवंत की अरे पार्था, आपल्या अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या वृत्तीला मनाचा उंबरठा पाहू देत नाही, म्हणजे ओलांडू देत नाही. म्हणजेच त्या वृत्तीला संकल्प विकल्पापर्यंत येऊच देत नाही. मग वाणी तर तिथे, वाणीला तर अवकाश कुठून मिळणार. मन सतत एका क्षणाला एक निश्चय घेतो, संकल्प करतो आणि दुसऱ्या क्षणी विकल्प येतो की हे नको करायला, आपण दुसरी गोष्ट करू. पण हा जो साधक आहे, हा जो सिद्ध आहे, साधक नाही म्हणायचं, सिद्ध झालेला आहे, ज्याला सिद्धी प्राप्त झालेली आहे, त्याच्यात आणि आपल्यात हा फरक आहे की तो मनाच्या वृत्तीला सतत क्षणाक्षणाला असे तरंग उठत असतात. पाण्यात जशा लाटा वाटतात ना, निर्माण होतात, छोट्या 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 लाटेपासून भली मोठी लाट निर्माण होते. किंवा अगदी छोट्या नदीच्या, एखाद्या सरोवराच्या मध्ये सुद्धा आपण पाहतो की असे तरंग निर्माण होत असतात. तर हे त्याला वृत्ती आपण म्हणून चित्तवृत्ती निरोधात. वृत्ती म्हणजे असे चित्तात उठणारे निरनिराळे तरंग असतात. तर त्या चित्तवृत्तीला मनाच्या उंबरठ्यापर्यंत येऊच देत नाहीत. म्हणजे चित्तवृत्ती उठल्या नाहीत की मनही शांत आहे आणि मनापर्यंत संकल्प विकल्प येऊ देत नाही. किती सुंदर सांगितलेलं आहे. म्हणजे हळूहळू विवेक वैराग्य कसं आपल्यामध्ये येतं आहे त्या सिद्धाच्या, आणि तो कसाच पुढे मोक्षापर्यंत पोहोचलेला आहे हे आपल्याला समजावून देत आहेत. पुढची ओवी आहे 31वी. ऐसे निदेह वाचा मानस, हे जिणवनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश ध्यानाचे तेणे. आता तो ध्यानापर्यंत पोहोचतोय. म्हणून तो काय करतोय, देह वाचा मानस म्हणजे शरीर, वाणी आणि मन हे सगळे जिणवनी बाह्य प्रदेश. जिणवनी म्हणजे जिंकून. आधी ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत. जसं आपण कुंपण असतं, एखाद्या किल्ल्याला तटबंदी असते. आता माझी नात गेलेली आहे चीनच्या त्या बीजिंगला, तर ती चीननं ते एवढी मोठी तटबंदी घातलेली आहे, भिंत घातलेली आहे, ती बघायला ते काल गेलेले होते. तसे ह्या तटबंदी एवढी मोठी घातलेली असल्यानंतर आत कुणी येणारच नाही, एवढाच हा उद्देश होता त्यांचा. तसंच
आपल्या शरीर, वाणी आणि मन हे बाह्य प्रदेश जिंकून घेतले की मग साधकानं काय करायचं, तर ध्यानाचं जे आकाश आहे ते आपल्या स्वाधीन केलेलं असतं. जे हळूहळू हळूहळू त्याचं चित्त हे ध्यानापर्यंत पोहोचलेलं आहे. ते नाही, अजून वरची ओळी आहे. ऐसेनी देह वाचा मानस हे जिणवनी बाह्य प्रदेश, आकळिले आकाश ध्यानाचे जेणे. हे जे आकळिले म्हणजे न्याहाळले किंवा स्वाधीन केलेलं आहे, तर ध्यानाचं आकाश त्यानं आपल्या स्वाधीन करून घेतलेलं आहे. म्हणजेच त्याला आता ध्यान साधायला लागलं. प्रत्याहार, इंद्रियांवरील नियंत्रण. धारणा, देशबंध चित्तेषु धारणा. म्हणजे एखादा देश असेल, बंध असेल किंवा जी काही आपलं ध्येयाचं जे टार्गेट ज्याला म्हणतो ते ध्येय असेल, तिथपर्यंतच टिकवून राहणं, दुसरीकडं मन विचरून न देणं, ही धारणा आहे. आणि त्याच्या पुढची स्थिती म्हणजे सतत तोच प्रवाह, तेच चिंतन कंटिन्यू राहणं, सतत राहणं, तो प्रवाह खंडित न करणं, याला ध्यान म्हटलेलं. तर म्हणून त्यांनी म्हटले की हे सगळं बाहेरचं आधी आकळून घेतलं आणि मग आता आकळीले आकाश ध्यानाचे. मग त्यांनी आपल्या ध्यानाचं जे आकाश आहे ते स्वाधीन केलेलं आहे. बाहेरच्या विश्वाशी आता संपर्कच राहिलेला नाही, फक्त तो ध्यानामध्ये मग्न आहे. पुढचं त्याचं कारण काय आहे ते सांगतायत पुढच्या ओवीमध्ये. गुरुवाक्ये उठविला, बोधी निश्चयो आपुला, न्याहाळी हाती घेतला आरिसा जैसा. आता त्याला एक छान उदाहरण देत आहेत. आधी काय केलं, तर या गुरुपदेशामुळं गुरुवाक्य उठविला म्हणजे गुरुवाक्याने त्याच्या आत्म्याला जाग आलेली आहे, त्याला जागं केलंय. आणि असा जो साधक आहे तो न्याहाळी हाती घेतला आरसा जैसा. तो माणूस स्वतःच्या हातात आरसा घेऊन स्वतःचंच रूप निहाळतो. त्याप्रमाणे गुरुच्या बोधाच्या ज्ञान आरशात स्वस्वरूपाला पाहतो. बोधी निश्चयो आपुला. बोधी म्हणजे जाणून घेतो. आपलाच निश्चय म्हणजे स्वस्वरूपाचा निश्चय म्हणजे स्वस्वरूप हे निश्चयपूर्वक पाहतो. आपण अगदी आता हल्ली मोबाईल असल्यामुळं कोणाला आरशाची गरज पडत नाही, पण पूर्वी असे प्रवासात छोटेसे आरसे असायचे आणि तो आपण कुठे असलं तरी असा पटकन बघून घेणार की आहे ना आपलं सगळं जिथल्या तिथं ठीकठाक. तर आरशात जसं आपण आपलं प्रतिबिंब पाहतो तसा गुरुच्या ज्ञान आरशामध्ये स्वस्वरूपाला निश्चयपूर्वक पाहतो. त्यानं दाखवलं आहे आपल्याला ज्ञानाचा आरसा. आणि मग त्यामुळं आपलं स्वरूप जे आहे, अंतस्वरूप जे खरं स्वरूप आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि मग त्याला बोधी निश्चय आपुला. मग त्याचा बोध झालेला आहे. काय बोध झाला आहे, की मी ब्रह्मस्वरूपच आहे, अहम ब्रह्मास्मी असा बोध झाला आहे, निश्चय झालेला आहे. आणि त्या निश्चयापासून तो आता मुळीच डळणार नाही. इथपर्यंतच्या ओव्या बघूयात. ऐशापरी देह वाचा आणि मन सर्वथा जिंकोन बाह्य भाग. ध्यानाचे गमन करीतो स्वाधीन साधक तो जाण धनंजया. निर्मळ आरसा घेऊन हातात न्याहाळावे त्यात रूप जैसे. तैसी गुरु वाक्ये ज्ञानाची जागृती स्वरूप निश्चिती पाहे तेथे. आता स्वरूपाची निश्चिती झालेली आहे. पुढची एकच पायरी जी आहे ती आता सांगतायत. पै ध्याता आपणची परी ध्यानरूप वृत्ती माझारी ध्येयत्वे घे अवधारी ध्यान रूढी गा. अरे आता पार्थाला काय सांगतायत की तो साधक काय करतो, ध्याता. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, तो स्वतःच आहे. पुढं काय म्हणलंय, ध्यानरूप वृत्ती माझारी. आणि तो ध्यानाच्या बळाने किंवा ध्यानाच्या सामर्थ्याने ध्यानवृत्तीमध्ये ध्येयत्वे घे अवधारी. त्याचं जे ध्येय स्वरूप आहे त्या स्वरूपापर्यंत तो पोहोचतो. म्हणजे काय, की ध्यान करणारा तो स्वतःच ध्याता असतो.
त्याची ध्यान करण्याची जी वृत्ती आहे आणि ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय, ही त्रिपुटी आता संपलेली असते. ती आपल्या ठिकाणीच पाहतो. सगळं एका रेषेत आलेलं आहे. ध्याता ध्येय ज्ञान. थोडंसं जर तिरकं एखादा पदार्थ ठेवला असेल वस्तू आणि आपण बघायला लागलो तर आपल्याला सलग प्रकाशकिरण एका रेषेत जात नाहीत. पण जर थोडंसं बरोबर सरळ रेषेत असतील तर ह्या तिन्ही गोष्टी एकरूपच झाल्यासारख्या आपल्याला दिसतात. तसं इथे आहे की ध्याता ध्येय आणि ज्ञान ही त्रिपुटी संपली. जसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान, कर्ता कर्म करण, ह्या सगळ्या त्रिपुटी हळूहळू संपायला लागतात आणि आपण एकरूप व्हायला लागतो. ती अवस्था आता इथे आलेली आहे. एकरूप ययाती ही एकरूप पुढची आहे. तेथ ध्यानात ध्याता त्या तेथे ध्यान ध्येय ध्याता, तेथे ध्यान ध्येय ध्याता, ययाती ही एकरूपता, होय तव पांडुसुता की जेते गा. म्हणजे हे पार्था तू लक्षात ठेव की त्या ठिकाणी आता ध्यान, ध्येय आणि ध्याता या तिघांची एकरूपता झालेली असते आणि ती एकरूपता होईपर्यंत ध्यान करायचं. एक आपलं टार्गेट असतं समोर. कुणी ओम ठेवतात, कुणी एखादी देवतेची मूर्ती ठेवतात आणि मग ती मूर्ती सतत आपल्याला अजून ती वेगळी दिसत असते. किंवा ती ओंकाराची प्रतिमा असेल ती वेगळी, तिच्याकडे मी करतोय म्हणजे ती प्रतिमा वेगळी, ध्यान करणारा मी वेगळा आणि ध्यान पुन्हा करणारा ध्याता आणि ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय आणि ध्यान हे तिन्ही गोष्टी वेगळ्या वाटतात सुरुवातीला. पण एकरूप झालं की ती मूर्ती, करणारा आणि जे ध्येय आहे आपलं ते हे सगळं ध्यान हे सगळं एकरूपात येतं, एकरूप होऊन जातं आणि मग ते तोपर्यंत ध्यान करावं असं सांगतायत ज्ञानदेव आपल्याला. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानी झाला दक्षू, परिपुढासूनी पक्षू योगाभ्यासाचा. आणि म्हणून हा मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा, तो जो साधक आहे तो काय करतो? आत्मज्ञानी झाला दक्षू, तो आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी दक्ष झाला, ज्याला इंग्रजीत अलर्ट म्हणतो, तत्पर आहे. आता फक्त एकच ध्येय राहिलेलं आहे, आत्मस्वरूप, आत्मज्ञान. पण तो कसा करणार आहे? परिपुढासूनी पक्षू योगाभ्यासाचा. काहीतरी मार्ग लागतो आपल्याला, काहीतरी साधन लागतं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आणि म्हणून तो योगाभ्यासाचाच वेध घेऊन किंवा आधार घेऊन पुढे त्या मोक्षापर्यंत जाणार आहे. परिपुढासूनी पक्षू योगाभ्यासाचा, योगाभ्यासाचा काय म्हणू पण वेध घेऊनच तो आता त्या ध्यान, कारण योगातल्याच या सगळ्या पायऱ्या आहेत ना, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यान. या हळूहळू एक एक पायरी ओलांडत तो ध्यान आणि शेवटी अंतिम समाधी. सगळं एकरूप पूर्ण, म्हणजे तिथे काही विकल्प नाही, काही नाही. ध्यानात तरी काय होतं, ठराविक वेळ बसेल, थोड्या वेळानंतर ध्यानातनं तो उतरेल, खाली येईल. नाही, समाधीमध्ये अंतिम अवस्था आहे. तसं इथं आता त्यांनी ध्यानाचं सांगितलं की ह्या योगाच्या आधारेच तो ते सगळं करू शकतो. मग आता काय काय करणार आहे बघा योगाच्या आधारे. तो अभ्यास आम्ही कुणीतरी शिकलेले आहोत, कुठंतरी वर्गांमध्ये जाऊन, कुठल्या संस्थेमध्ये जाऊन. तर अपान रंध्रद्वया माझारी धनंजया, पार्ष्णी पिडूनिया कांवरू मूळ. त्यातले 2-3 शब्द लक्षात घ्या. अपानद्वार, आपण श्वास घेतो प्राण आणि अपान म्हणजे गुदद्वार, तर तिथून ते द्वार आहे, अपानाचं द्वार आहे, अपान वायूचं ते द्वार आहे. मग तिथं काय आहे? अपान रंध्रद्वय, तिथे 2 रंध्र आहेत. नवद्वारातली 2 रंध्र किंवा 2 द्वारही अपानाच्या ठिकाणी आहेत, गुद आणि उपस्थ किंवा त्याला शिश्न असंही म्हणतात. तर गुद आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय, या दोहोंच्या ठिकाणी रंध्रद्वया माझारी, म्हणजे त्या 2 रंध्रद्वयामध्ये
पार्ष्णी पिडुनिया कांवरू मुळं. कांवरू मुळं म्हणजे पण ते जे गुदद्वार आणि उपस्थ आहे किंवा जननेंद्रिय आहे त्या दोहोंच्या मध्ये एक शिवण असते. शिवण हा शब्द वापरलेला असतो, अशी रेग असते काहीतरी. आणि त्या शिवणीच्या बरोबर मध्यभागी काय करायचे तर पार्ष्णी पिडुनिया म्हणजे त्याच्या पाठीमागे म्हणजेच त्या शिवणीच्या मध्यभागी आपण टाचेनं दाबून धरायचं असतं, जोर द्यायचा असतो. आणि पुढची ओवी त्याला जोडून घ्यायची. आकंचुनी अध देऊनी तिन्ही बंध करुनी एकवद वायू भेदी. एका वेळी किती गोष्टी करायच्यात बघ. त्या शिवणीच्या इथे टाच ठेवायची. नंतर आकुंचुनी अध म्हणजे ते गुदद्वार आकुंचन करायचे. देऊनी तिन्ही बंध मग 3 बंध लावायचे असतात. त्या गुदद्वाराला आकुंचन करून घेतलं, आतल्या बाजूला ओढून घेतलं की मूळ बंध म्हणतात त्याला. नंतर पोटाच्या इथे जेव्हा असा सगळे स्नायूवर उचलले जातात श्वास जोरात टाकून एक खड्डा पडतो, त्याला उड्डियान बंध म्हणतात की त्याला कोणी ओडियान बंध म्हणलं आहे. आणि जालंधर बंध म्हणजे ही हनुवटी इथे लावायची, कंठकुपात ठेवायची. या 3 बंधांची तिथे 3 बंधांनी तिन्ही बंध करुनी एकवद वायुभेदी. मग प्राण अपान इत्यादी निरनिराळ्या वायूंचे भेद मोडून तो साधक एकत्रित आणतो. त्या दोहोंचा जणू काही संगम करतो. प्राण आणि अपान हे एकत्रित येतात. त्यांचं जे वेगळेपण आहे, द्वय जे आहेत ते भेद त्यांचा मोडला जातो आणि ते दोन्ही एकत्र म्हणजे त्या दोहोंचा संगम होतो, एकरूप होतात प्राण आणि अपान. एवढे ते बंध एवढे सोपे नाहीत एका वेळेला 3ही लावणं, पण प्रयत्नाने गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते आपण करू शकतो. गुदद्वाराचं आकुंचन करून घ्यायचे, मूलबंध. पोटाचं आकुंचन करायचे, तिथे उडियान बंध. आणि हे म्हणजे श्वास घेऊनच ते सगळं करायचं असतं. इथे लावायची तो जालंधर बंध. तर हे 3 बंध करून या वायूंना एकत्रित आणायचं. सगळं हे शास्त्र आहे. आपण 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी जागृत करणं किंवा कुंडलिनी योग जो म्हटलेला आहे तिथे या सगळ्याची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे तिथं आधी सांगितलेलं आहे, इथे पुन्हा पुनरावृत्ती आहे. सगळ्या अध्यायांशी संगती आहे या 18व्या अध्यायाची. 18वा अध्याय वेगळा विषय नाही. सगळ्या अध्यायांचं जे काही सार आहे, सगळ्यात अर्क जो आहे, महत्त्व जे आहे, महत्त्वाचं ते आपल्याला या 18व्या अध्यायात दिसून येतं. आता दिलंच आहे पुढं लगेच. कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकाशुनी आधारादी भेदुनी आज्ञावरी. मग ही कुंडलिनी जागृत करायची. इथं जी कुंडलिनी आहे वेटोळं घालून बसलेली ती जागृत करून, आणि मध्यमा म्हणजे सुषुम्ना नाडी, तर सुषुम्नेचा विकास घडवायचा आहे. आणि मूलाधार चक्र म्हणजे जे खाली आत्ता म्हणलं तेच, आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत 7 चक्रांचा भेद करायचा. म्हणजे हळूहळू त्या वायूला, परवा मी सांगितलं होतं की ते एका जोडप्याचं उदाहरण दिलेलं होतं की असा तो सगळा वायूचा संकोच म्हणा किंवा सगळ्यांचं एकत्रीकरण करून आज्ञा आणि शेवट सहस्रार चक्र इथपर्यंत यायचे. म्हणजे आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत 7 चक्रांचा भेद करायचा. आणि शेवटचं जे आहे ते सहस्रार, इथं सहस्रदल चक्र आहे मस्तकामध्ये. तर सहस्रदलावर स्थिर असलेल्या म्हणजे 7व्या ब्रह्मरंध्रातील सहस्रदल असलेल्या कमळातून, ती पुढची आहे ओवी वाचूया आपण. सहस्रदळाचा मेघू पियुषे वर्षोनी चांगू तो मुळावरी बोघू आणुनिया. मग सहस्रदलावर स्थिर झाल्यानंतर तिथला जो कमळातून मेघाची जशी
मग म्हणजे किंवा कमळावर मेघाप्रमाणे वृष्टी होऊन त्या अमृताचा प्रवाह मूळबंधापर्यंत येतो. म्हणून बघा, शीर्षासन किंवा सर्वांगासन हे एवढ्यासाठी करायचं असतं की आपलं इथून जे सगळं त्याला अमृतच म्हणतात, तर ते अमृताचा प्रवाह हा सगळा मूलबंधापर्यंत यायला पाहिजे. म्हणजे इकडून वायूंचं वरपर्यंत आकर्षण करायचे आणि इथल्या अमृताचं व झरणं म्हणू आपण ते खालपर्यंत करायचं आहे, मूळबंधापर्यंत करायचे. हा अमृताचा प्रवाह इकडं आणून द्यायचा आहे, तो जुळवायचा आहे, तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. नाचतया पुण्यगिरी चितभैरवाच्या खापरी मनपवनाची खीचपुरी वाढूनी. आता तर काय कल्पना केली बघा की या आज्ञाचक्ररूपी पुण्यपर्वतावर, पुण्यगिरी म्हणजे पुण्यपर्वत, त्या आज्ञाचक्राच्या पुण्यपर्वतावर नाचतया म्हणजे नाचणाऱ्या चितभैरवाच्या खापरी, चैतन्यरूपी भैरवाच्या खापरी म्हणजे कटोऱ्यात, तो शंकर असा कपाली म्हणतात ना त्याला, म्हणजे खापरामध्येच कवट्यांमध्येच सगळं भक्षण करत असतो. तर त्या भैरवाच्या जणू काही कटोऱ्यामध्ये काय करायचे, मनपवनाची खिचपुरी म्हणजे खिचडी. कशाची खिचडी करायची, मन आणि पवन, मन आणि वायू म्हणजेच मन आणि प्राणवायू यांची तो खिचपुरी वाढून या, जणू काही वाढवून देतो, स्वतःच्या हाताने वाढतो. म्हणजे मनाला पवनाला सगळ्याला एकत्रित आणून ठेवतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवतो. जणू काही त्याला त्या चैतन्यरूपी कटोऱ्यामध्ये, चैतन्य जे आहे आपल्या शरीरातलं किंवा एकूण सगळ्या सृष्टीतलं, तर चैतन्यरूपी भैरवाच्या कटोऱ्यात हे मन आणि प्राणवायू यांची खिचडी वाढतो. हल्ली आपण द्रोण असतात, की छोट्या छोट्या डिश असतात, त्याच्यात घेऊन आपण काहीतरी खातो बाहेर गेल्यानंतर, प्रवासाला गेल्यानंतर काही मोठी ताटं बिटं घेत नाही. तसं आता ह्या योगाच्या सगळ्या प्रवासामध्ये मनपवनाची खिचडी खायची, म्हणजे मनाला नियंत्रणात आणायचे आणि हे सगळे वायू जे आहेत, पंचप्राण जे आहेत, ते सुद्धा असे त्यांचीसुद्धा नियंत्रण त्यांच्यावर करायचे. म्हणजेच मनपवनाची खिचडी त्या कटोऱ्यामध्ये वाढायची. चैतन्याच्या चैतन्यरूपी भैरव हा शंकराचाच अवतार आहे. त्याला कालभैरव वगैरे असं पण तो उज्जैनला फार मोठं महाकालेश्वराचं मंदिर आहे, पाहिलं असेल सगळ्यांनी. आणि शेवटचं बघा, जालिया योगाचा गाढा मेळावा सुनी हा पुढा ध्यान मागिली कडा स्वयंभ केले. असा हा योग साधनांचा बळकट गाढा समुदाय. तो काय करतात, मेळावा म्हणजे समुदाय, सुनी हा पुढे घालून, हा योग साधनांचा बळकट असा समुदाय पुढे घालून झाल्यावर मग काय करतात, ध्यान मागिली कडा स्वयंभ केले. मग मागच्या बाजूनं ध्यान निश्चित करतो, म्हणजे ध्यानाची अवस्था त्याला पूर्ण प्राप्त होते. आणि स्वयंभ केले म्हणजे ते ब्रह्मस्वरूप जणू काही त्यानं साकार केले. जशी स्वयंभ मूर्ती असते तसा हा त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप साक्षात मुमुक्षूचं रूप, मुमुक्षू हा उभं करतोय. म्हणजे मुमुक्षूला ते ब्रह्मस्वरूप दिसले, स्वयंभ साकार केलेलं साक्षात तो मुमुक्षू ते आत्मस्वरूप पाहतोय किंवा ब्रह्मस्वरूप पाहतोय. ही सगळी योगाची जी काय म्हणू आपण, कसरत नाही म्हणता येणार, पण ही प्रक्रिया म्हणूया, ही ज्याला साधली तो पुढपर्यंत जाणार आहे. कुंडलिनी योग त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणाच्या तरी गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच तो शिकावा लागेल, असा फक्त शब्दातून समजून घेता येणार नाही. पण ज्यांनी कुणी हे निदान बंध शिकलेले असतील, जालंधर बंध, उड्डियान बंध, मूलबंध, अजून एक जिव्हा बंध पण असतो,
जीभ मागच्या बाजूला न्यायची, तोही एक बंध असतो. अशा या सगळ्या बंधांच्या अभ्यासानंतर हा जो मुमुक्षू आहे हा ब्रह्मस्वरूप त्याच्या लक्षात येतं किंवा समजतं. कुठपर्यंत ध्यानयोगे ध्याता स्वतःसीच पाही, ध्येयपणे घेई वृत्ती माझी. ऐसी सुविख्यात ध्यानाची ही रीत, जाणावी निभ्रांत धनंजया. ध्येय ध्याता ध्यान येती एकत्वास, तोवरी अभ्यास करावा गा. आत्मज्ञानी दक्ष मुमुक्षु तो झाला, आचरो निभला योगाभ्यास. गुद उपस्थांच्या मध्ये जी शिवण, उपस्थ म्हणजे जननेंद्रिय सांगितलं मी. मध्ये जी शिवण, गुद उपस्थांच्या मध्ये जी शिवण, धरीने हटून टाचे. नेटून म्हणजे दाबून ठेवली जाते. आकुंचुनी अध, अध म्हणजे खाली, खालचा भाग. साधुनी त्रिबंध, करी एकविध भिन्न वायू. जे वेगवेगळे वायू आहेत त्यांना एकविध करतो. कुंडलिनी शक्ती करोनी जागृत, करी विकसित सुषुम्नेते. आधारापासून आज्ञाचक्रावेरी, मग भेद करी षटचक्रांचा. ब्रह्मरंध्र रूपी मेघाचा पूर्व, अमृत वर्षाव करोनिया. अजून काही व्हायच्यात ओव्या. आणि ध्यानयोग दोन्ही इये आत्मतत्वज्ञानी, पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेणे. आणि मग ध्यानयोग दोन्ही, ध्यान आणि योग ही दोन्ही काय आहेत? ये आत्मतत्वज्ञानी, या आत्मज्ञानाच्या किंवा आत्मतत्वाच्या ज्ञानामध्ये पैठी होवावया निर्विघ्नी. पैठी म्हणजे स्थिर. स्थिर होण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे? आधीची तेणे, त्यानं अगोदरच हे सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे. ध्यान आणि योग या दोन्ही निर्विघ्नपणे स्थिर व्हायला पाहिजे. आता योग मधलाच ध्यान हा एक अंग आहे, पण आत्ता क्षणभर ते योग म्हणजे परमात्म्याशी आपल्या आत्म्याचं मिलन किंवा शरीर मन आत्मा या तिहींचं जोडणं याला खरा योग म्हटलेलं आहे. आपण योग म्हणजे योग विद्येचा झाला योगा. आणि योगामध्ये आपण काय करतो? सगळं बाह्य गोष्टीवर महत्त्व देतो, पण आपल्या मनाशी आत्म्याशी ही सगळी जोडणूक आहे. शरीर मन, आपण अजूनही शरीराचाच जास्त भाग करत असतो, जास्त विचार करत असतो. शरीराला सुख कधी मिळेल? जर मन आणि आत्मा हा जोडला गेला तर. मनाला भरकटून दिलं तर ते होणार नाही. म्हणून आत्ता इथं ते सांगतायत की आत्मतत्वाच्या ज्ञानामध्ये ध्यान आणि योग ही दोन्ही निर्विघ्नपणे स्थिर होण्यासाठी त्यानं आधीच काय केले? वीतरागते सारिखा, जोडोनी ठेविला सखा, ते आगवियाची भूमिका सवे चाले. वीतराग म्हणजे वैराग्य. वीतरागे सारिखा जोडूनही ठेवला सखा. अहो वैराग्यासारखा सखा जोडलेला आहे त्यांनी. आणि मग तो काय करतो? सवे चाले. तो आगवियाची भूमिका सवे चाले. तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत म्हणजे आरंभापासून ब्रह्मप्राप्तीपर्यंत सगळ्या भूमिकांच्या बरोबर चालतो. हा वैराग्याचा जोड काहीतरी आहे बघा. वैराग्याचं या काकड आरतीच्या गाण्यांमध्ये सगळ्या वैराग्य विवेक याची फार पुन्हा पुन्हा उजळणी केलेली असते. तर वैराग्य रूप सखा हा जोडून ठेवलेला आहे. आणि तो सगळ्या स्थितीमध्ये म्हणजे अगदी यमापासून ध्यानापर्यंत किंवा अगदी समाधीपर्यंत हा ब्रह्मप्राप्तीपर्यंत, ब्रह्मप्राप्ती आपल्याला तिथपर्यंत गेल्यानंतर होते अशी कल्पना आहे. तर तिथपर्यंत तो बरोबर असतो. वीतरागते सारिखा, जोडूनी ठेविला सखा, तो आघवियाची भूमिका सवे चाले. बरोबर चाललाय तो.
पहावे ते दिसे तववरी, दिठी ते नसंडी दीप जरी, तरीके आहे अवसरी देखावया. आता काय म्हणतात की पाहायची आहे तोपर्यंत, ती वस्तू दिसेपर्यंत, दिठी ते म्हणजे दृष्टीला, संडी न संडी दीप जरी, दिवा जो आहे तो शेवटपर्यंत आपल्याबरोबर येतो. कसा येतो? ती वस्तू दिसेपर्यंत येतो. म्हणजे त्यानं कधी दिव्यानं त्या दृष्टीला अंतर दिलं नाही. तर मग तरीके आहे अवसरी देखावय, सतत आपल्याबरोबर दिवा असला की ती वस्तू आपल्याला दिसणारच आहे. मग काही अंतर राहणार नाही आहे, ती वस्तू पाहण्यास विलंब होणारच नाही. म्हणजे आता हा आत्मदिवा किंवा ज्ञानदिवा आपल्याबरोबर असल्यामुळं आत्म्याचं ज्ञान व्हायला काहीच आता अडचण येणार नाही. 44 पर्यंत झालेलं आहे. तोव्या 1044. मग अशी पाहिले, गुद उपस्थानच्या मध्ये जी शिवण, धरीने हटवून टाचेत नेती, आकुंचुनी अध साधुनी त्रिबंध, करी एकविध भिन्न वायू, कुंडलिनी शक्ती करुनी जागृत, करी विकसित सुषुम्ने ते, आधारापासून आज्ञाचक्रावेरी, मग भेद करी षटचक्रांचा, ब्रह्मरंध्र रूपी मेघाचा, अपूर्व अमृत वर्षाव करोनिया, तया अमृताच्या प्रवाहाची धार, आणि मूलाधार चक्रावेरी, आज्ञाचक्र रूपी कैलासी तांडव, करी जो भैरव चैतन्याचा, तयासी खिचडा भिक्षापात्री साचा, मन पवनाचा वाढोनिया, ऐसा योगाभ्यास करोनिया चांग, तये ध्यान मार्ग आक्रमिला, व्हावया प्रविष्ट ध्यानयोग दोन्ही, आत्मतत्वज्ञानी विघ्नाविण, वैराग्यासारखा सवंगडी भला, आधीच ठेवला जोडोनिया, असो कोणत्याही भूमिकेवरती, साधक किरीटी योगाभ्यासी, तयाची या संगे चाले निरंतर, सखा साचार वैराग्याचा, पाहावे ते दिसे तोवरी अंधारी, दृष्टीसी नाजरी सांडी दीप. म्हणजे जोपर्यंत आपल्याला अंधारातली गोष्ट पाहायची आहे तोपर्यंत आपण दिवा सांडत नाही, म्हणजे सोडत नाही. तसं एकदा ह्या आत्मरूपाचं दर्शन होईपर्यंत हा ज्ञानाचा दिवा कधीही बाजूला करायचा नाही किंवा सोडायचा नाही. 44 पर्यंत झाल्यात आज उभ्या. कारण तसा हा सगळा वैचारिक भाग आहे, तत्त्वज्ञानाचा भाग आहे. सगळ्यांना लगेच झेपेल असंही नाही, पण आपण प्रयत्न करतोय समजून घेण्याचा. जर आपल्याला या कुंडलिनी योगातले कोणी जाणकार माहिती असतील किंवा जर कोणी भेटले आपल्याला, ते आळंदीचे एक जण आहेत, ते आपल्याला आळंदीला गेल्यावर जरी भेटले तरी आपण याच्याबद्दल थोडीशी जास्त चर्चा करूया किंवा त्यांच्याकडून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करूया. प्रॅक्टिकली ज्यांना येत असेल त्यांच्याकडूनही शिकायला काहीच हरकत नाही. बघूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोप ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी.
आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्री कृष्ण, जय तू ज्ञानेश्वर।